विद्यमान पंचायत समिती सदस्य अश्विनीताई केदारे यांच्या वाढदिवस निमित्तानं पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब, जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या माईताई लांडे, अमोल शेठ आयर, बाळप्पा केदारी सरपंच, युवा नेते अमोल शेठ लांडे आणि सर्वच या ठिकाणचे मडकेताई यांच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी अश्विनीताईंचा आज वाढदिवस मोठ्या जोमाने या ठिकाणी साजरा होत आहे देवराम शेठ लांडे यांच्या निवासस्थानी। विशेष म्हणजे की जो लढा होता की पंचायत समितीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने मताने भरारी घेतली आणि सर्वसामान्यांची जिव्हाळा असणारे असे माहितांना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली। तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी माझ्या आणि जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं आणि सर्वसामान्य त्यांच्या गणाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। या ठिकाणी उपस्थितीत आपल्या पंचायत समिती सदस्य विद्यमान सदस्य अश्विनीताई केदार यांचा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय देवरामजी लांडे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आमच्या हक्काच्या ताई म्हणजे माई बहीण माईताई उपस्थित, त्याचप्रमाणे अमोलदादा पुणे जिल्ह्याचे आपले राष्ट्रवादीचे नेते, त्याचप्रमाणे आपले दामसे भाऊसाहेब असतील, आमच्या मडके मॅडम असतील, बाळप्पा समवेत आलेले आमचे पाटील गावचे अतुलदादा यांचे सुपुत्र, त्याचप्रमाणे दादा गोलप, सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। देवराम शेठ बद्दल बोलायचं झालं तर आम्ही इलेक्शन मध्ये आणि एक पणच केला होता, काही झालं तरी अश्विनीताईंना आपल्याला निवडून आणायचं। आम्ही दोघं अक्षरशः झोपलोच नाही रातभर, आम्ही दोघं कंटिन्यू चालू ठेवलं, काही झालं तरी आम्हाला आमच्या बहिणीला अश्विनीताईला आणि माईताईला निवडून आणायचं होतं। त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, अधिकच न बोलता इथून पुढे कोणती निवडणूक येऊ द्या, कोणती असू द्या, त्यावेळेस मी त्यांच्या माग भावासारखा नेहमी उभा राहीन एवढेच या ठिकाणी सांगेन। आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात भरभराटीचे आयुष्य लाभो, सुख समृद्धी शांती लाभो एवढं बोलतो। आणि माझ्या वतीने पण आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने, खामगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून मी ताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। खरं तर कार्यक्षम अशा विद्यमान पंचायत समिती सदस्य सौ अश्विनीताई सीताराम दादा केदारी आज यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आज आपल्या जुन्नर येथे ते आपल्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आल्या आणि आपल्या घरामध्ये एक आपल्या माणसांसोबत त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। त्या निमित्ताने उपस्थित आमचे सर्वच सहकारी असेल, म्हणजे आमचे बंधू अमोलदादा असतील, सुशांतदादा असेल, सर्वेश असेल आणि सर्व इथे सहकारी विजू काका असतील, आम्ही सर्वच जीवाभावाची माणसं आहेत। आणि यांच्या समवेत आज त्यांनी सुद्धा ठरवलं की आपल्या माणसांमध्ये वाढदिवस साजरा करावा, कारण आता जी या मागे निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यामध्ये आम्ही दोघी बहिणीसारख्या जनतेची सेवा करण्यासाठी तिथे एक उमेदवार म्हणून नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी तिथे उभे राहिलो होतो। पण या सर्व माणसांनी आम्हाला तिथे निवडून आणण्याचा एक मोठा प्रयत्न त्या सर्वांनी केला, एक सिंहाचा वाटा या सर्वांचा आहे। आणि त्यांच्या समवेत आज त्यांचा वाढदिवस संपन्न होता। खरंच आम्हा सर्वांकडनं मी माझ्या लांडे कुटुंबाच्या वतीनं असेल आणि संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ देत, त्यांच्या हातून आपल्या गोरगरीब जनतेची सेवा घडत जाऊ देत आणि असंच त्यांना दीर्घायू लाभो एवढ्या सदिच्छा देते आणि थांबते। अश्विनी सीताराम केदारी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आणि सुशिक्षित आणि कार्यक्षम अशा त्यांची ओळख संपूर्ण मतदारसंघात झाली आहे। खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय माहिती अमोल लांडे, खामगावचे सरपंच आमचे मित्र अमोल भाऊ आहेर, त्याचप्रमाणे अश्विनीताईचे
सासरेबा आमचे आदिवासी वादळ कट्टर समर्थक बाळाप्पा केदारी, विजू शेठ डामसे, अमोल भाऊ, त्याचप्रमाणे सरस, त्याचप्रमाणे ईशान. आम्ही एक या ठिकाणी मला खरं तर एक अभिमान वाटतो की या ठिकाणी सीताराम केदारी एक मोठा अधिकारी आहे, तरी पडदे मागून त्यांचं खरं तर आम्हाला मोठं योगदान या ठिकाणी त्यांचं स्वप्न होतं की माझे वडील लोकनियुक्त सरपंच झालेत, माझी मिसेस पंचायत समितीला सदस्य झाली पाहिजे, सभापती झाल्याची आमची अपेक्षा होती. मग काहीतरी थोड्याशा किरकोळच्या कारणावर आम्ही थोडंसं मागं पडतो तरी हरकत नाही, आम्ही नाराज नाही. पण मला एक अभिमान वाटला की केदारी कुटुंबाला एक परंपरा आहे. बाळूआप्पा केदारी हा पहिल्यापासून माझा एक जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता, आणि म्हणून ते सरपंच असतील त्यांना आम्ही तिकीट देण्यामध्ये प्रयत्न केले. आपल्या तालुक्याच्या युवा नेता आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, तिकीट दिली, म्हणून बेनके साहेबांचे आभार मानतो. आणि विशेष करून आज खरं तर अश्विनीला मी धन्यवाद देईन. कधी सुशिक्षित सीताराम ते आज खरं तर त्यांना वाटलं आपला वाढदिवस पहिला केक कुठं कापायचा तर आपल्या नेत्याच्या घरी. खरं तर मला बाळाप्पाने पहिल्यापासून नेता मानलाय, सुनेनेही नेता मानला. माझ्या निवासस्थानी आज त्यांचा केक कापून अगदी खुशी खुशी वाढदिवस होते. आणि हा वाढदिवस खुशी खुशी होत असताना विशेष करून अमोल आहेर सरपंच खामगाव यांना विशेष करून धन्यवाद दिले पाहिजे की माहिताय आणि अश्विनीताईच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले. आम्ही एक दिवस आमचा असा प्रसंग आला, रात्रीचा असा आमच्या गाडीला दगडी आड्या लावल्या होत्या, मी गाडीमध्येच बसलो, अमोल खाली उतरला आणि अमोलला सांगितलं काय काय कोणतं म्हणणे, सगळे बाजूला झाले, दगडी काढल्या. सांगायचं तात्पर्य असं का मित्र कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, हे अमोल आयरच्या माध्यमातून मला एक तरुण जसा माझा अमोल आहे तसा हा दुसरा माझाच अमोल आहे. आणि अशा प्रकारचा अमोल एक उपसरपंच म्हणून खामगावामध्ये काम करतोय. कालची अमोलची बाईट पाहिली, फार बरं वाटलं. परंतु अश्विनीताई तुमच्या डोक्यावरती माझा हात आहे. मी ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवलं ती माणसं निवडून येतात. मी आजही या ठिकाणी एका कार्यक्रमात सांगितलं की अश्विनीताई सीताराम केदारी ही डबल ग्रॅज्युएट पोरगी सुशिक्षित आहे. तिचे मिस्टर जरी एक चांगले अधिकारी असतील तरी ती विकास कामासाठी वेळ काढणार आहे. आणि तिथं काय नुसतं माहिती आहे आणि अश्विनी हे निमित्त आहे, पण त्यांचा करता अर्थ मी स्वतः आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्या पाठीशी या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांचा आशीर्वाद आहे. आपल्या पाठीशी या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई वहिनी यांचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विकास कामामध्ये कुठं कमी पडणार नाही. सुनीत्रा वहिनीचं जुन्नर तालुक्यामध्ये आता एवढ्या 15 दिवसामध्ये कार्यक्रम होणार आहे. आणि म्हणून सुनीत्रा वहिनी एक पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये, त्यांना मान मिळाला. आज खरं तर दादा आपल्यात नाहीयेत, दादाची प्रतिमेत आहे, दादा आपल्यात नाहीयेत. दादाच्या दाण्याने जे आपण खचलो, जे आपल्यावरती खरं तर हे झालं, आघात झाला, त्यामध्ये आपण थोडा नाराज झालो, तरी पण दादांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहतील. दादांची मिसेस सुनीत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असेल, अजय पवार असेल, ही तिन्ही माणसं आणि अतुल शेठ बेनकेच्या माध्यमातून आपण पश्चिम भागामध्ये काम करणार आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेणार आहेत. आज मला एक आनंद वाटला. माझ्या निवासस्थानी खरं तर अश्विनीताई आणि सीताराम केदारी यांनी आज इथे येऊन आपण केक कापणार आहेत. त्यांना वाढदिवसाचे आपण त्यांना वाढदिवस करून आणि विशेष करून आज खरं तर माझ्या इथं निवासस्थानी येऊन हा वाढदिवस अश्विनीताईंनी साजरा केला. त्याबद्दल मी अश्विनीचा पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ, अश्विनीच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो. अश्विनीताई सीताराम केदारी यांच्या पुढील आयुष्यात 5 वर्षे पंचायत समितीला खुशी खुशी आशीर्वाद देतो. आणि खरं तर मी या ठिकाणी केक कापून या ठिकाणी हा कार्यक्रम आता या ठिकाणी आटपणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी अश्विनीताईचा शाल आणि जर माहित आहे श्रीपद देऊन या ठिकाणी सत्कार करत आहोत. आणि या ठिकाणी हा सत्कार
अरे खा 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 खुशी खुशी खा. बरं बाबा